देशभरात केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं देशव्यापी बंद पुकारला। या बंदमुळे सर्वत्र मेडिकल दुकानं सध्या बंद आहेत। अहिल्यानगर शहरामध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला असून सर्व मेडिकल धारकांनी बंदमध्ये सहभाग घेतलाय। मेडिकल असोसिएशन पदाधिकाऱ्यांशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। देशभरामध्ये केमिस्ट असोसिएशनने आज बंद पाळलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात देखील बंद पाळण्यात आलेले। आपण सध्या अहिल्यानगर शहरामध्ये आहोत, ज्या ठिकाणी केमिस्टचे जे दुकान आहेत ते सध्या बंद पाळण्यात आलेले। आपल्या बरोबर असोसिएशनचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। काय सांगताल, आज आपण बंद पाळलेला आहे? नमस्कार, मी दत्ता गाडवेकर, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष। आज माननीय आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनने पूर्णपणे संपूर्ण बंद पाळण्यात आलेला आहे। कारण ही आता अस्तित्वाची लढाई आलेली आहे। आज पुढे भविष्यातलं आम्हाला जीवन मरणाचा विषय आलेला आहे। त्याच्यामुळे आज आमच्या सर्व केमिस्टांनी 100% बंद मध्ये सहभाग घेतलेला आहे। ऑनलाईन फार्मसी असो, डीप डिस्काउंटिंग असो किंवा सरकारने कायदा कोविड मध्ये लागू केलेला होता, त्या कायद्याविरोधात आमची लढाई आलेली आहे। कारण येणारा काळ हा आमच्या छोट्या व्यवसायासाठी कठीण राहणार आहे। 12.5 लाख केमिस्ट आज आम्ही अख्ख्या भारतामध्ये आहोत। आज त्यांच्यावर चालणारे कामगार असो, सर्व परिवार असो, आज सर्व परिवारांना आज धोक्याचा विषय आलेला आहे। त्यामुळे आम्ही आज बंद पूर्णपणे पाहिला आहे। हात जोडून विनंती आहे की खऱ्या अर्थाने तुम्ही जसं संपूर्ण भारत देशाचं पालकत्व हे सरकारकडे असतं, आमचंही पालकत्व तुमच्याकडे। आम्ही तुमच्या पायावरती डोकं ठेवतो याच्यासाठी 12.5 लाख केमिस्टचं भवितव्य, म्हणजे जवळजवळ सगळ्या त्याचा स्टाफ, त्याचे सगळ्या गोष्टी धरले आज 5 कोटी लोकांचं भवितव्य अंधारात आहे। आणि भारत देशामध्ये हा लोकशाहीला मानणारा देश आहे। आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहोत आणि ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन ही सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना आहे। कुठल्याच पेशंटला अडचण होणार नाही, एकाही पेशंटला त्याच्या इमर्जन्सी औषधाविना तो उपचाराविना राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेऊन हा संप आम्ही करतोय। नक्कीच एकंदरीत ऑनलाईन विक्री बंद व्हावी आणि जर सरकारने ही ऑनलाईन विक्री बंद केली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मेडिकल असोसिएशनने दिलेला आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।